हॅलो स्टुडंट्स, बायोटेक्नॉलॉजी पार्ट 11 यामध्ये आपले सर्वांचं स्वागत. आपण यापूर्वी सगळे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स अँड बेनिफिट्स ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स किंवा ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स, त्यालाच आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणतो, त्याच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. आज आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. आता जसं ट्रान्सजेनिक प्लांट, व्हॉट आर ट्रान्सजेनिक प्लांट्स असं आपण बघितलं, तसंच ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा, ॲनिमल्स हॅव फॉरेन जीन डेलिबरेटली इन्सर्टेड इनटू जीनोम. या ठिकाणी डेलिबरेटली म्हणजे हेतुपुरस्पर, एखाद्या ॲनिमल्स मध्ये हेतुपुरस्पर फॉरेन जीन, दॅट इज जीन फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम, is inserted into its genome. जीनोम म्हणजे डीएनए आणि डीएनए म्हणजेच जेनेटिक मटेरियल. And this genetic material is responsible for inherited the genetic information from next generation. So there are many transgenic animals are produced by rDNA technology. That in that mice, rat, pigs, owls, these are produced transgenically, that is by using the rDNA technology, and these are nothing but the transgenic animals in which foreign gene is inserted. So the foreign DNA introduced into animal by using recombinant DNA, that is rDNA, and this rDNA is injected by microinjection of DNA. जे फॉरेन डीएनए जो आहे rDNA त्याला म्हटलं जातं, रिकॉम्बिनंट केल्यानंतर जो rDNA तयार होतो, हा rDNA introduced by micro injection of DNA into the fertilized egg, and which is then implanted into the surrogate mother, pseudo pregnant surrogate mother. म्हणजे हा rDNA मायक्रो इंजेक्शन of DNA into the fertilized egg, which is then implanted into. त्यानंतर हे फर्टिलाइज्ड एग मध्ये केल्यानंतर पुन्हा इट इज इम्प्लांटेड म्हणजे इंट्रोड्यूस केलं जातं इनटू द ओव्हिडक्ट ऑफ सीडो प्रेग्नंट surrogate mother. How transgenic animals are created. Transgenic animals कसे क्रिएट केले जातात? तर transgenic animals are created by introducing the rDNA injection. So rDNA micro injection of DNA into fertilized egg, oviduct of the pseudo pregnant surrogate mother. म्हणजे इम्प्लांट केलं जातं ओव्हिडक्ट मध्ये, कुणाच्या pseudo pregnant surrogate मदर मध्ये, आणि अशा प्रकारे हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स क्रिएट केले जातात. तर हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत, त्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये जर आपण बघितलं तर फॉरेन डीएनए इंजेक्ट करून त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार केला जातो आणि मग हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स क्रिएट केले जातात. वर्ल्ड्स फर्स्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल, जगातला पहिला ट्रान्सजेनिक ॲनिमल हा माऊस तयार केला गेला 1974 मध्ये. The world's first transgenic animal is created in 1974 by Rudolf Jaynes.
जैनिश या शास्त्रज्ञानं 1974 मध्ये पहिला ट्रान्सजेनिक ॲनिमल केला, तो म्हणजे माऊस. आपण ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बघूया. जे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत ते कशा कशासाठी उपयोगी पडतात. तर ऍप्लिकेशन्स 7-8 ऍप्लिकेशन्स आहेत. त्यातलं पहिलं बघा, इन मेडिकल रिसर्च. मेडिकल रिसर्च मध्ये हे ट्रान्सजेनिक ॲनिमल कशासाठी उपयोगी पडतात. तर इन होमिओस्टॅटिक सिस्टीम्स टू आयडेंटिफाय द फंक्शन्स of specific factors in homeostatic system to identify the functions of specific factors. मेडिकल रिसर्च मध्ये उपयोगी पडतात. दुसरा, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल इन टॉक्झिकॉलॉजी. टॉक्झिकॉलॉजी मध्ये सुद्धा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स उपयोगी पडतात. ते कशासाठी. तर these transgenic animals carry the genes which are sensitive for the toxic substances. The transgenic animals which consist genes which are sensitive for toxic substances, and this toxicity testing in these animals is allowed to us to get in very less time. The toxicity जी आहे ती आपण टेस्ट करायची झाली तर ह्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मुळे कमी वेळामध्ये ही टॉक्झिसिटी टेस्ट होत असते. म्हणून इन टॉक्झिकॉलॉजी बघा, द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅरी द जीन्स विच आर सेन्सिटिव्ह फॉर टॉक्झिक सबस्टन्सेस अँड द टॉक्झिसिटी टेस्ट और टेस्टिंग इज ऑकर्स इन लेस टाइम. त्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन जे आहे, दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल ऍक्ट्स ॲज ए बायोरिएक्टर्स फॉर व्हेरियस फार्मॅक्युटिकल्स. तर फार्मॅक्युटिकली इम्पॉर्टंट प्रोटीन्स. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर ऍक्ट्स ॲज बायोरिएक्टर्स टू प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ फार्मॅकोलॉजिकली इम्पॉर्टंट प्रोटीन्स. आता त्यामध्ये पहिलं इम्पॉर्टंट प्रोटीन दिलेलं आहे बघा, ट्रीटमेंट ऑफ इम्फायसेमा अँड सिस्टिक फायब्रोसिस मध्ये अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हे प्रोटीन आहे. इट इज used for treatment of emphysema and cystic fibrosis. This alpha-1 antitrypsin is produced in liver, and this protein is used to treat the emphysema and cystic fibrosis. Emphysema, the disorder related with the lung. त्यानंतर दुसरं प्रोटीन जे आहे ते म्हणजे काही प्रोटीन जे आहेत ते ट्रीटमेंट ऑफ फिनाइल केटोनॅरिया. फिनाइल केटोनॅरियासाठी हे वापरलं जातं. तर फिनाइल केटोनॅरिया ही जी म्हणजे इनहेरिटेड डिसऑर्डर आहे अँड इट इज ऑकर्स इन चाइल्ड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. द चाइल्ड डू नॉट कंट्रोल द लेवल ऑफ फिनिलअलॅनिन. फिनिलअलॅनिन हे अमिनो ऍसिड आहे आणि हे अमिनो ऍसिड जे आहे ते फूड प्रोटीन्स मधून मिळत असतं. मग काय, फिनाइल केटोनॅरिया ही जी डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चाइल्ड डू नॉट कंट्रोल द लेवल ऑफ फिनिलअलॅनिन इन ब्लड स्ट्रीम. त्याच्या रक्त प्रवाहामधलं हे फिनिलअलॅनिन जे अमिनो ऍसिड आहे ते लेवल कंट्रोल करू शकत नाही. त्याला फिनाइल केटोनॅरिया म्हणतात. आणि ह्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पासून तयार केलेले काही प्रोटीन्स ह्या फिनाइल केटोनॅरिया ट्रीट करण्यासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. तिसरं आहे रोझी काऊ. दिस इज फर्स्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल और फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ. रोझी नावाची काऊ आहे. ही फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ आहे. आणि ह्या काऊ मध्ये जे तयार होतं अल्फा लॅक्टोअल्ब्युमिन प्रोटीन आहे. हे अल्फा लॅक्टोअल्ब्युमिन अँड इट इज प्रोड्यूस्ड
in 2.4 gram per liter. आता alpha lactalbumin, it is a milk product, nutritious milk product, and it is more nutritious or more balanced milk or the milk product than the bovine milk. इतर गायींच्या दुधांपेक्षा हे जे प्रोडक्ट तयार केलेले आहे अल्फा लॅक्टॅल्ब्युमिन, इट इज मोर न्यूट्रिशियस अँड मोर बॅलन्स्ड मिल्क प्रोडक्ट फॉर बेबी अँड ऑल्सो फॉर अडल्ट्स, अँड इट इज स्पेशल न्यूट्रिशनल टू दी डायजेस्टिव्ह नीड्स ऑफ दी एल्डर्स ॲज वेल ॲज दी बेबीज. हे बघा, रोजी ही जे आहे फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ आहे. रोजी इज फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ which produces alpha lactalbumin. It is a balanced milk product, more balanced milk product, which produces about 2.4 gram per liter. And so the transgenic animals are acts as a bioreactors for many pharmacologically proteins. आणि त्याच्यासाठी ही 3 उदाहरणं दिलेली आहेत. चौथा आहे मॅमलियन डेव्हलपमेंटल डिसीजेस. मॅमलियन डेव्हलपमेंटल डिसीजेस मध्ये सुद्धा ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा उपयोग होतो. पाचवं आहे इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये टार्गेटेड प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स अँड ड्रग, जे प्रोटीन्स तयार करायचे आहेत किंवा ड्रग तयार करायचे आहेत त्याचं टार्गेट केलं जातं प्रोडक्शनचं. अँड ऑल्सो प्रॉडक्ट इफिकॅसी. इट इज ऑल्सो युज्ड इन प्रॉडक्ट इफिकॅसी. इफिकॅसी म्हणजे इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेस परिणामकारक. जे तयार फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तयार झालेलं एखादं प्रोटीन किंवा ड्रग ते बाजारात नेण्यापूर्वी, मार्केटमध्ये नेण्यापूर्वी किती इफेक्टिव्ह आहे, किती परिणामकारक आहे, त्याला इफिकॅसी शब्द वापरलेला आहे, ती तपासण्यासाठी सुद्धा ह्या ट्रान्सजेनिक ॲनिमलचा वापर केला जातो. बघा, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये टार्गेटेड प्रोडक्शन ऑफ प्रोटीन ड्रग्स अँड प्रॉडक्ट इफिकॅसी, टेस्टिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ दी ड्रग्स ऑर प्रोटीन्स यूज्ड ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. त्यानंतर व्हॅक्सिन सेफ्टी. एखादी लस तयार केली गेली, त्या लसचं सेफ्टी आहे का नाही ते प्रयोग करण्यासाठी सुरुवातीला उंदरावर प्रयोग करतात. बघा, जे डिफरंट ट्रान्सजेनिक माइस आर युज्ड टू द व्हॅक्सिन सेफ्टी. अँड फॉर एक्झाम्पल द पोलिओ व्हॅक्सिन इज बीइंग युज्ड टू टेस्ट फॉर दी ट्रान्सजेनिक माइस. सुरुवातीला तो ट्रान्सजेनिक माइसला इंजेक्शन देऊन सेफ्टी आहे का नाही, सुरक्षित आहे का नाही बघितलं जातं. त्याला व्हॅक्सिन सेफ्टी म्हणतात. त्यानंतर जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन्स टू इन्क्रीज यील्ड ऑफ मिल्क अँड मीट. म्हणजे जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन्स तयार केले जातात. हे प्राणी वापरून, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरून. कशासाठी? यील्ड ऑफ मिल्क अँड मीट. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा मांसाचं उत्पादन वाढवण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग लाईव्हस्टॉक. लाईव्हस्टॉक म्हणजे गुरंढोरं, की ज्याच्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस यांचा समावेश होतो. तर ते लाईव्हस्टॉक म्हणजे गुरे किंवा जनावरं जे आहे, पशुधन त्याला सुद्धा म्हटलं जातं. तर जेनेटिक इंजिनिअरिंग लाईव्हस्टॉक अँड इन ॲक्वाकल्चर. ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्यपालन ज्याला आपण म्हणतो त्याला ॲक्वाकल्चर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं तर डेव्हलपिंग द ॲनिमल्स स्पेशली क्रिएटेड टू यूज इन झिनोग्राफ्टिंग. झिनोग्राफ्टिंग मध्ये म्हणजे 8वा त्याचा उपयोग आहे. डेव्हलपिंग ॲनिमल्स स्पेशली क्रिएटेड टू यूज झिनो म्हणजे 2 डिफरंट स्पेसीज. वेगवेगळ्या 2 जाती असतात आणि त्या जातीमधलं टिश्यू जे असतात त्या टिश्यू ग्राफ्ट करण्यासाठी हे वापरले जातात ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. म्हणजे एखादा ॲनिमल असेल पिग सारखा,
त्याच्यातल्या टिश्यू दुसऱ्या ॲनिमल मध्ये ग्राफ्ट करायच्या. झिनो 2 डिफरंट स्पेशीज मध्ये असतं, त्याला झिनो हा शब्द वापरला जातो. तर यासाठी काय वापरलं जातं, हे झिनोग्राफ्टिंग वापरलं जातं. सो दीज आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो, गिव्ह ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, की असं विचारलं, किंवा गिव्ह एनी 2 applications of transgenic animals, किंवा असं विचारलं, the transgenic animals are used as bioreactors, explain. असा मग त्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स आहेत, फार्मॅकोलॉजिकल प्रोटीन्स, ते कशासाठी तयार केले जातात आणि कशासाठी वापरले जातात हे उदाहरण देऊन सांगितलं तरी चालतंय. त्यानंतर बघा, आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत transgenic mice and cancer. Transgenic mice and cancer. Transgenic mice and cancer research. Transgenic mice and cancer research. The transgenic mice are used in research of cancers by using particular oncogene. बघा, oncogene. By using particular oncogene. Oncogene म्हणजे gene responsible for cancer. Oncogene means gene responsible for cancer. So by using this particular oncogene, transgenic mice have been produced. Transgenic mice have been produced and they are modified. They are modified and they develop certain types of cancer. एखाद्या उंदरामध्ये मॉडिफाईड केला जातो त्याला, की त्याच्यामध्ये काय केलं होतं, ऑन्कोजीन इंट्रोड्यूस केलं जातं, कॅन्सर प्रोड्युसिंग जीन इंट्रोड्यूस केलं होतं. आणि तो जो मॉडिफाईड माईस आहे, त्या मॉडिफाईड माईस मध्ये हा ऑन्कोजीन गेल्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्सर डेव्हलप होतो, असं रिसर्चने पाहिलेलं आहे. तर थेरॉटिकली मॉडिफाईड ट्रान्सजेनिक माईस are also used for prevention of cancer. Transgenic mice are also used in treatment of cancer, and prevention of malignancy. Prevention of malignancy. Malignance म्हणजे मॅलिग्नंट सेल्स असतात, त्याच्यामध्ये ज्या मॅलिग्नंट सेल्स आर अनकंट्रोलली डिव्हाइड अँड स्प्रेड सराउंडिंग द बॉडी पार्ट और सराउंडिंग द अदर साइड्स ऑफ द बॉडी, in the body, other sites in the body. It is called as malignant cells. And this transgenic mouse model are also used for investigation. The transgenic mouse model, transgenic mouse model are also used for investigations of breast cancer. ब्रेस्ट कॅन्सरचा तपास करण्यासाठी हे ट्रान्सजेनिक माउस जे आहे ते माउस मॉडेल वापरले जातात. अँड दीज आर there are 2 genes, MYC and RAS. MYC जीन हा एक जीन आहे आणि RAS हा एक जीन आहे. हे जीन्स वापरून त्या ट्रान्सजेनिक माउस तयार केलं जातं. आता MYC जीन म्हणजे माइक मीन्स रिलेटेड टू फंगस, त्याच्यावरून त्याला नाव दिलेलं आहे MYC. and RAS rat sarcoma.
रॅट मधल्या सार्कोमा आणि म्हणून त्याला अशी नावं दिली. ते शॉर्ट फॉर्म केलेला आहे MYC and RAS. These two genes were analyzed to find out they lead to breast cancer. Due to these are oncogenes MYC and RAS. They are related to the breast cancer and they are transformed in mouse. They are transformed in mouse and then they are used to in treatment of cancer and prevent malignancy. इथं आपण थांबूया. शंका असतील तर पुन्हा विचारा.